यार तो मिला आज प्यार कर तू इथे काय करतोय? हे तुझा फोन. ओ फोन सगळीकडे विसरतो. हे किती मोठं आहे. थँक्स. उघडून बघ ना. फेडणारच आहे. असं कसं गिफ्ट मिळालं आणि मी उघडलं नाही असं होऊच शकत नाही. काय आहे? ओके. हो काय आहे? कापड. कसलं कापड? ड्रेस मटेरियलेशन आहे. हो का? अच्छा पण का? का असं का विचारतेस तू? नाही म्हणजे ह्याचं काय करायचं मी तेच कळत नाहीये मला. असं काय करतेस तू? अगं ड्रेस मटेरियल तू तुझ्या मापाचा, तुला हव्या त्या फॅशनचा असं छान शिवून घे ना तू मस्त एकदम. हो आता लक्षात आलं. अरे पण ते सगळं ओल्ड झालंय आता असं कोणी करत नाही. मॉलमध्ये किती छान कपडे मिळतात. जायचं 4-5 ट्राय करायचे, आवडले ते टाकून द्यायचे आणि हवेत ते घेऊन यायचे. सोपं आहे ना जास्त. तुला नाही आवडलं? ठीक आहे ठेवून दे. नाही अगं नाही ठेवून दे. मी अरे असं कुठे म्हंटल मी. छान आहे आणि मी शिवेन ड्रेस पहिल्यांदा. हा थँक्स. शिवशील? हो म्हणजे मी स्वतः नाही शिवणार, मी दिन शिवायला. ऑफकोर्स. हा थँक्स. काय सांगतेस जनी? तुम्हाला सांगून चूक करते का? काय सांगतेस जनी? हा खरं तेच सांगते. हा ना आता पिंकीच्या मॅटर मध्ये त्याचं हे झालंय. काय? त्याचं तोंड भाजलंय. तोंड भाजलं? कधी भाजलं तोंड? अरे म्हण आहे म्हणतोय मी तुला. तोंड पोळलं होतं असं म्हणायचं का? हा तेच. तुम्ही ना म्हणी पाठ करा बरं. आता हे इम्पॉर्टंट आहे का की म्हणी पाठ करायचं आहे? आता काय बोलतो मी? विषय काय चालू आहे आपला? अरे हा वेळ आहे का श्रेयस? विसरतो शनाया कशी आहे ते. नॉनसेन्स. एकच चूक परत करणारा माणूस या जगात फक्त गुरुनाथ सुभेदार आहे असं मला वाटत होतं. एक्झॅक्टली. पण नाही आहे ना श्रेयस गुरुचा सख्खा भाऊ. परत शनाया. हा परत तो ही चूक करणार आणि संशय कोणावर घेणार? सौमित्रवर. हे अति होत आहे. मलाच का सांगताय तुम्ही? मी तुम्हाला सांगतेय, मला माहितीये. मला का सांगताय? ठीक आहे मी आता जातो आणि त्याची शाळा घेतो. तू मुखात का? तुम्ही त्याला जाऊन काही बोलणार नाही आहात. मी सरळ जातो आणि त्याला विचारतो. हा ठीक आहे विचार. त्याने काय होणार आहे? पण तो खरं काय ते सांगेल ना आपल्याला. किती खरं कसं सांगेल? तुम्ही खरंच स्टुपिड आहात का? तो उलटा आपल्याला तोंडावर पाडेल. म्हणजे तुम्हाला कळत नाहीये का? त्याने कुठे आपल्याला काय सांगितलंय? आपण अंदाज बांधतोय ना. आनंद सर ज्या दिवशी तो स्वतःहून येऊन आपल्याला सांगेल की असं आहे, तो मान्य करेल, त्या दिवशी आपण त्याच्याशी जाऊन बोलू शकतो. आता नाही. जेनी तू ना काय खरं बोलतीस? हा ती शनाया ह्याच ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर त्याला प्रपोज करेल का श्रेयसला? तुम्ही काही क्रिएट नका करू. तिचं कुठे काही आहे? ती कशाला जाऊन बोलेल? तुम्ही ना मला ना खरं असं वाटेल ना एक दिवशी की मी तुम्हाला कधी काही सांगूच नाही. स्वतःच्या मनाने काहीतरी क्रिएट करत राहता. तिच्या मनात काही आहे का? हा मी ना जेवढं सांगते ना तेवढं ऐकायचं, इथे ठेवायचं, काही बोलायचं नाही पुढे. मला कळलं. मी श्रेयसच्या बाबतीत वेगळा विचार करतो. तो कशाला वेगळं? विचार वगैरे काही करू नका. गप्प बसा. सांगते तेवढं ऐका. कोणाला काही विचारायला जायचं नाही, कोणाला काही सांगायला जायचं नाही. यावेळेला आपल्या फराळ वाटपाच्या संदर्भात कसं ठरलंय? आपल्या मुंबईजवळ काही आदिवासी पाड्या आहेत. तिथल्या मुलांना यावर्षी आपण राधिका मसाल्याच्या वतीने दिवाळीचा फराळ पाठवणार आहोत. बरं पण पाठवणार कसा? हा तिथल्या अंगणवाडी मधल्या काही स्त्रिया आपल्याकडे येत आहेत. त्यांच्याजवळ आपण हा फराळ पाठवून देणार आहोत. अरे वा मग बरंच झालं की. पण डोनेशनचं? यावर्षी दिव्यांग मुलांच्या एका शाळेला आपण डोनेशन देणार आहोत.
त्या शाळेमधले शिक्षक आपल्याकडे येणारच आहेत, पण त्याचबरोबर आणखी 2 संस्थांना आपण देणगी देणार आहोत. त्यापैकी एक संस्था म्हणजे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळणारी संस्था आहे आणि एक वृद्धाश्रम. या दोन्ही संस्थांमधले कर्मचारी आपल्याकडे येत आहेत, तशी त्यांना आमंत्रण आपण पाठवलेली आहे. अरे वा, म्हणजे आजचा कार्यक्रम छान ठरलाय तर. हो, आणि या कार्यक्रमामध्ये आता काहीही बदल होणार नाही. हा सगळा कार्यक्रम आटोपला की मग आपला जाहिरात बघण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन. एकंदरीत आजच्या सबंध दिवसाच्या कार्यक्रमाची ही अशी रूपरेषा आहे. तुम्हाला एक सांगू का सर, एखादा कार्यक्रम ठरवा अशी जबाबदारी जर मी तुमच्यावरती सोपवली ना, तर मला पुन्हा काही बघण्याची गरजच पडत नाही. इतकं सगळं छान पार पाडता ना तुम्ही की बस. थँक्यू वहिनी, थँक्यू व्हेरी मच. बरं, तुमचं हे सगळं प्लॅनिंग इतरांनाही सांगा. त्यांनी काय करायचंय हेही त्यांना समजवा, म्हणजे वेळेवरती घोळ होणार नाही. ओके, नक्की सांगतो मी. बरं, मी येऊ आता. हो, थँक्यू सर. ओके. हॅलो राधिका मॅडम, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही मला विश करण्यासाठी फोन केलाय? हो, अगदी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठीच फोन केलाय. नाही, आश्चर्य वाटतंय. नाही बघा, आता काय तुला काय वाटायचंय ते वाटून घे. मला तुझ्याबद्दल काय वाटतं ना, ते जास्त महत्वाचं आहे, नाही का? तुम्ही एवढ्या मनापासून शुभेच्छा देताय, पण कारण कळेल का? एवढं झालंय काय आज? अरे नाही, सिरियसली मी म्हटलं आता यावेळेला शुभेच्छा द्याव्यात, कारण तुला गरज आहे ना त्यांची. म्हणजे कसं आहे ना, यावेळेसचं जे लक्ष्मीपूजन आहे ते जरा मनापासून कर, कारण या पुढे ना तुझ्याकडे लक्ष्मी असणार आहे ना तुला त्याचं पूजन करता येईल, नाही का? झालं बोलून का अजून काही बोलायचंय? नाही, सिरियसलीच सांगतोय आणि तू पण सिरियसलीच घे, कळतंय ना? मी आतापर्यंत तुमच्या या अशा धमक्यांना कधीही भीक घातली नाही, यापुढेही घालणार नाही. कळलं? हे हाय राधिका. माया, तू पण आहे का यांच्यासोबत? बोल बोल बोल, काय बोलायचंय? येस, ऑफकोर्स. अँड दॅट्स द गुड स्पिरिट बाय द वे. आणि ऑफकोर्स मी गुरुच्या सोबत आहे आणि कायम असणार आहे. ओके. आणि गुरु जे बोललाय ना ते विसरू नकोस, ते अगदी जसंच्या तसं खरं होणार. माया, तुम्ही पुढच्या वर्षीचा विचार करताय. मी तर म्हणते तुम्ही खरं तर उद्याचा विचार करा. उद्या चित्र पालटलेलं असेल. तुम्हाला माझ्याकडनं दिवाळीची एक भेट मिळणार आहे. मनापासून शुभेच्छा. काय उद्या काय आहे असं? उद्या काय माहिती नाही. उद्या काय ते? उद्याला पाडवा आहे. बायको नवऱ्याला ओवाळते, लक्षात आहे ना? पण तुम्हाला ओवाळण्याच्या आधीच तुमची आरती उतरवली जाणार आहे. म्हणजे उद्याची वाट बघा, आत्ताच कशाला विचारताय? तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. गुरु, हा? काय काय झालं? नाही, काय नाही. अरे तिने एवढी साधी धमकी काय दिली, तुझी झोपच उडाली. किती डिस्टर्ब झालायस? अरे नाही, या राधिकाच्या असल्या पुळचट धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही. मी तर भी काही घालत नाही. आणि असंही करून करून काय करणार आहे ती? मी नाही घाबरत. नमस्कार मंडळी. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना राधिका मसालेच्या वतीने मी दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, दरवर्षी दीपावलीला राधिका मसालेतर्फे लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करतो. तसाच आजही आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आणि या लक्ष्मी पूजनाचं औचित्य साधून समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्थांना राधिका मसालेतर्फे आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही देणगी देत असतो, काही भेटवस्तू देत असतो आणि दिवाळीच्या फराळाचं वाटप करत असतो. तसाच आजही हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने सर्वप्रथम मी साखरगावच्या आपुलकी संस्थेचे श्री सदानंद दादा यांना इथे आमंत्रित करतो आणि शनाया मॅडमना रिक्वेस्ट करतो
की राधिका मसालेतर्फे देण्यात येणाऱ्या भेटवस्तू आणि देणगी राधिका मसालेतर्फे त्यांनी द्यावी. आणि मी आता संध्याछाया संस्थेचे अध्यक्ष त्यांना आमंत्रित करतोय. त्यांच्या वृद्धाश्रमाला राधिका मसालेतर्फे जी काही देणगी देण्यात येणार आहे त्याचा त्यांनी इथे येऊन स्वीकार करावा. घ्या ना. मॅडम, चेक घेण्या अगोदर काहीतरी बोलायचंय. हो, बोला ना. नाही म्हणजे हा जो काही मदतीचा चेक आहे तो राधिका ताईंच्या हातून मिळावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. प्लीज मॅडम. अहो, असं काय बोलताय? आता राधिका मसालेची सीईओ शनाया आहे. नाही मॅडम, म्हणजे त्यांच्याबद्दल आमच्या मनात राग वगैरे काही नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे? मॅडम, तुमचं सामाजिक कार्य खरंच खूप मोठं आहे. तुमच्यामुळे आमच्यासारख्या संस्था आज टिकून आहेत. आज इथे येताना सगळ्यांना सांगून आलोय की मी राधिका ताईंना भेटायला चाललोय म्हणून. आणि तुमच्याबरोबर जर फोटो काढला नाही तर सगळे मला विचारतील ना. आणि मॅडम, तोच फोटो बघून आमचे वृद्धाश्रमातील सगळे लोक खुश होतील. राज, एक मिनिट. त्यांचं काहीच चुकत नाहीये. अगं, म्हणजे मी समजूच शकते की त्यांची तुझ्याशी जास्त अटॅचमेंट आहे, त्यामुळे तुझ्या हातनंच त्यांना चेक घ्यायला आवडेल. आणि मला खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय आपण इथे प्रोटोकॉल विसरून त्यांच्या इमोशन्सला महत्व देऊया. हे घे. अगं, तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. किती वर्षांनी मनासारखी शॉपिंग केली आहे मी. माया, याला शॉपिंग नाही, याला दुकानाला लुटणं म्हणतात. ही केवढी शॉपिंग आहे. तुला मी जर दुकानाबाहेर काढलं नसतं ना तर ते दुकान रिकामं केलं असतंस तू. कम ऑन गुरु, तू होतास ना माझ्यासोबत, मग मला मजा येत होती आणि मला ना सगळं मनासारखं मिळत होतं, सो मी घेत गेले. पण एवढा खर्च? हा, मग काय झालं? आज लक्ष्मी पूजन आहे. आपण कमावलेली लक्ष्मी आपण आज नाही खर्च करणार तर कधी करणार? हो, पण म्हणजे काही लाख रुपयांचं शॉपिंग केलंस ग. आपण वर्षभर एवढी मेहनत करतो, पैसे कमवतो, कशासाठी? कोणासाठी? स्वतःसाठी, नाही का? सो आजच्या दिवशी ना स्वतःला छान पॅम्पर करायचं, दॅट्स माय क्लिअर फंडा. आणि हेच माझ्यासाठी लक्ष्मीपूजन आहे. हो हो, माझी गृहलक्ष्मी, बरोबर आहे तुझं. पण आता घरी जायचं की अजून शॉपिंग करायचंय तुला? कारण आता दमलो ग मी. नाही नाही, मला एक्सक्युजेस नको. शॉपिंग बाकी अजून. चल, बंद करायचं, जाऊया. पण आता घेतलं ना माझ्या. मला ना एक कमाल आयडिया आली. एक मिनिट. एक मिनिट. मी विसरण्याच्या आधी ते ऐकून घे. नाही, तू लक्षात ठेव. अरे, तुला जे काही म्हणायचं ना ते लक्षात ठेव, पण मला त्याहून जास्त महत्वाचं बोलायचं. थांब जरा. तुला जी काय आयडिया सुचले ना त्यात मला घ्यायचं नाही. मलाही नाही. कारण पिंकीच्या वेळेला मला बरोबर अडकवलंस तू. नाही, मान्य आहे मला, आपण दोघांनी मिळून जे काय करायचं ते केलं. पण राधिकाकडून 4 गोष्टी मला ऐकायला लागल्या ना. आनंद भाऊजी काय बाबाला अडके, त्यांना काहीच नाही ऐकायला लागलं. नाही, मला यावेळी मध्ये पडायचंच नाही. मला अडकवू नको. काय करायचं ते करा तुम्ही. काय तुम्ही ऐकून घ्या. ती आयडिया कमाल आहे की नाही ते नंतर तुम्ही ठरवा, पण ऍटलीस्ट ऐकून तरी घ्या. बरं, बोल. मी खूप विचार केलाय आणि खूप विचार केल्यानंतर मला असं वाटतंय की जोपर्यंत
श्रेयस स्वतः कबूल करत नाही की त्याचं शनायावर प्रेम आहे, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. हा हा काय तुम्हाला असं वाटतं? मग मगाचपासून मी हेच यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेय आणि आता हा माणूस काय म्हणतो, मला असं वाटतं. काय माणूस आहे हा? पण आता पटतं ना तुला? हा हा म्हणजे आता काय करणार मी, श्रेयसशी बोलता बोलताना त्याच्या मनात जे काही आहे ते काढण्याचा प्रयत्न करूया. मी करतो ना. त्याच्या बरोबर बोलता बोलता भाऊबीजेचा विषय काढतो. त्याला सांगतो की ऑफिस मध्ये शनाया सगळ्यांनाच भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणार आहे. नको रे नको. 2-3 दिवस श्रेयस ऑफिसलाच येणार नाही. दॅट्स द सिग्नल. मग कळेल ना आपल्याला की त्याच्या मनात काय आहे ते. हा आयडिया मस्त आहे पण. बर हे असलं ना सगळं यांना सुचू शकतं. खरंय यार आनंद, तू पाहिजे होतास यार. मधल्या काळात एवढे किडे केलं ना आम्ही, इतकं मिस केलं ना तुला. कुठे गुजरातला जाऊन बसतो रे सारखा. मी पण खूप मिस केलं यार. पण काय नाही, पण आता ना ही सगळी कसर आपण पूर्ण करूया श्रेयसच्या बाबतीत. हा आणि मला असं वाटतं श्रेयस श्रेयस श्रेयसचं काय? हा श्रेयस श्रेयस काय? श्रेयस होता ना म्हणून ते ऍडचं शूट एकदम व्यवस्थित पार पडलं. ऍड शूट ऍड शूट काय धमाल केली हा वहिनी तुम्ही ऍड शूट मध्ये. तेच सगळं सांगत होते. पण श्रेयस होता म्हणून पार पडलं. इतकं चोख कामं करतो ना आम्ही, आपला टाइमपास करत होतो जेनिमी वगैरे. श्रेयस खूप महत्वाचा. त्याबद्दल काय बोलताय तुम्ही? आता ऍड बघण्याची वेळ झाली. चला 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 चल चल. हॅलो हॅलो एव्हरीबॉडी. आपण आता राधिका मसाल्याची जाहिरात बघणार आहोत, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी बसून घ्या आता. अरे आनंद बस ना शांतपणे. किती मस्ती आनंद. आय एम सो एक्साइटेड. हो मलाही खूप उत्सुकता आहे. काय पाहिजे? शनाया हा नाही म्हणजे आता आपण सगळेजण ही ऍड बघणार त्याची उत्सुकता आहे. आय नो तुम्हा सगळ्यांनाच ऍड पाहिजे खूप घाई झालीये. ऍक्च्युली मला पण झालीये. पण मला अगदी थोडंसं बोलायचंय. म्हणजे राधिका मसालेबद्दल अर्थात तुम्हाला सगळ्यांना जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. फूड इंडस्ट्रीमध्ये राधिका मसाले आज नंबर 1 वर आहे. महाराष्ट्रातल्या घराघरात राधिका मसाले वापरले जातात आणि राधिका मसाल्यानी आतापर्यंत त्यांचा घरगुतीपणा छान जपलेला आहे. पण आता बदलत्या काळानुसार राधिका मसाले एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करते ज्याचं नाव आहे स्पायसी शनाया. आणि त्यासाठीच आम्ही ही जाहिरात केली आहे. चला तर बघूया ही नवीन संदेश देणारी राधिका मसाल्याची ही जाहिरात. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. या घरच्या जेवणाला आणि तुझ्या हातच्या चवीला तोड नाही. इतकी वर्ष झाली तरी तोच स्वाद एकच. सारखं काय तेच ते आणि तेच ते. बोरिंग आयुष्यात थोडं स्पायसी व्हावं लागतं. गोड संसारासाठी थोडं तिखट खावं लागतं. राधिका मसाले, ओळख घरगुती परंपरेची. शनाया मसाले, ओळख परंपरेतल्या नाविन्याची. पण मग आम्ही ट्रिपमध्ये केलेले बदल तुम्हाला पटलेत ना? शूटच्या वेळेला गुरुनाथ सरांना वाटणार की तेच हिरो आहेत आणि जेव्हा टीव्हीवर बघणार ना तेव्हा त्यांना वाटणार की ते हिरो नाहीच आहेत. गोड संसारासाठी थोडं तिखट खावं लागतं आणि नवऱ्याचे चोचले पुरवण्यापेक्षा त्यालाच वठणीवर आणावं लागतं.